नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर महा ट्रान्सकोच्या एक्झाम डेट्स अनाउन्स झालेले आहेत। कोणत्या दिवशी कोणता पेपर होणार आहे, तसेच त्यांनी काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स पण दिलेले आहेत। तर त्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी महा ट्रान्सको ए सिव्हिल इंजिनिअरिंग साठीची आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज, ज्याच्यात आपण 5 फुल लेंथ मॉक टेस्ट ज्या पद्धतीने एक्झाम असणार आहे त्याच पद्धतीने टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे। शेवटच्या क्षणात सगळ्यात बेस्ट जो उपाय असतो ना तो म्हणजे टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणे। तुम्ही कुठलीही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा, पण माझा आग्रह असा असेल की तुम्ही टेस्ट सिरीज ही सॉल्व्ह केलीच पाहिजे आणि आपली खास करून करा, कारण की त्याच्यामध्ये आपण ज्या पद्धतीने एक्झामचा पॅटर्न आहे त्याच पद्धतीने ॲज इट इज मॅच केलेले आहे IBPS पॅटर्न नुसार। तर याच्यासाठी तुम्ही आपलं इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा नंबर दिलेला आहे याला कॉल करून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता। चला तर आपण जाऊया काय अपडेट आली आहे बघा। ही महा ट्रान्सकोची वेबसाईट आहे, याच्यावरच अपडेट आलेली आहे। नोटिफिकेशन फॉर इंटिमेशन ऑफ एक्झामिनेशन ऑनलाईन टेस्ट ऑफ द पोस्ट ऑफ व्हेरियस ऍडव्हर्टाइजमेंट। तर वेगवेगळ्या याच्यासाठी आलेले बघूया कोणत्या कोणत्यासाठी। बघा, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल याची परीक्षा होणार आहे 22 जुलैला होणार आहे आणि मॉर्निंग 9 ते 11 मध्ये होणार आहे। पुन्हा मॅनेजर फायनान्स अकाउंट याची परीक्षा आफ्टरनून म्हणजे दुसऱ्या शिफ्टला 1 ते 3 मध्ये होणार आहे। त्याच्यानंतर ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तर याची परीक्षा 23 जुलैला होणार आहे सकाळच्या शिफ्टला। त्याच्यानंतर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर याची परीक्षा मात्र दुसऱ्या शिफ्टला होणार आहे 23 तारखेलाच। असिस्टंट जनरल मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट याची परीक्षा 24 ला होणार आहे परंतु सकाळच्या शिफ्टला। आणि सिनियर मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट याची परीक्षा होणार आहे 1 ते 3 या दरम्यान। पुन्हा डेप्युटी मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट याची परीक्षा होणार आहे 26 तारखेला सकाळच्या शिफ्टला। आणि लोअर डिव्हिजनल क्लर्क अप्पर डिव्हिजनल क्लर्क फायनान्स अँड अकाउंट इंटरनल नोटिफिकेशन होती ही, याची परीक्षा मात्र आफ्टरनूनच्या याच्यामध्ये म्हणजे दुसऱ्या शिफ्ट मध्ये जाईल तर ते पेपर होणार आहे। इथं त्यांनी सांगितलेले ऑल द कॅन्डिडेट्स हू हॅव सक्सेसफुली सबमिटेड ऑनलाईन ऍप्लिकेशन त्याच्यासाठी ही ऑनलाईन टेस्ट असणार आहे। तर हे लक्षात ठेवा। पुढे त्यांनी बाकीच्या माहिती पण जाहीर दिलेली आहे की आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुम्हाला काय लागणार आहे बघा। फोटो आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला लागणार आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट एक घेऊन जायचे आणि एक फोटो कॉपी तुम्हाला जे आहे तर ते घेऊन जायचे। याच्यामध्ये काय काय चालणार आहे बघा, पॅन कार्ड चालणार आहे, पासपोर्ट चालणार आहे, ड्रायव्हिंग लायसन्स चालणार आहे, वोटर ID चालणार आहे, बँक पासबुक चालणार आहे, त्याच्यासोबत तुमचं आधार कार्ड जे आहे तर ते पण एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे, ते पण घेऊन जाऊ शकतात। आणि ज्या महिलांचं लक्षात घ्या, फिमेल साठी फार इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिलेले, तुमच्या नावात जर बदल असेल तर गॅजेट घेऊन जा किंवा तुमचं विवाह प्रमाणपत्र जे आहे तर ते घेऊन जायचं आहे तुम्हाला तिथं। डिसेबल पर्सन साठी त्यांचं डिक्लेरेशन वगैरे तिथं त्यांना घेऊन जायचे। बाकी इथं त्यांनी बाकीची इन्फॉर्मेशन दिलेली त्याच्याविषयीची माहिती सांगितली। फॉर एक्झाम्पल सिव्हिल कॅडरसाठी, फायनान्स कॅडरसाठी फॉर एक्झाम्पल मी जर सिव्हिल कॅडरची इथं माहिती पुस्तिका घेतली ज्याच्यामध्ये कार्यकारी अभियंता स्थापत्य, अतिरिक्त कार्यकारी अभियंता स्थापत्य, उपकार्यकारी अधिकारी स्थापत्य आणि सहाय्यक अभियंता स्थापत्य या पदाच्या ऑनलाईन परीक्षेविषयीची माहिती पुस्तिका दिलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा पॅटर्न सांगितलेला आहे की जसं व्यावसायिक ज्ञान म्हणजे जो तुमचा टेक्निकलचा सब्जेक्ट आहे त्याच्यावर 50 प्रश्न 110 गुणांसाठी। बाकीचं सामान्य अभियोग्यता चाचणी आहे, त्याच्यामध्ये तंत्रशक्ती, परिणाम वाचक अभियोग्यता आणि मराठी भाषा 40-20-20 याच्यावर 20-10-10 असे हे 40 प्रश्न असतील म्हणजे 40 गुण असतील आणि 150 गुणांसाठी तुमची परीक्षा इथं होणार आहे। त्याच्यानंतर इथे 120 मिनिटं तुम्हाला जो आहे तर तो वेळ इथं मिळणार आहे, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं। बाकी त्यांनी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की कशा पद्धतीने तुमची चाचणी असणार आहे बघा। IBPS पॅटर्न म्हटल्यानंतर इथं 5 ऑप्शन त्यांनी इथंच दिलेले म्हणजे तुम्हाला 5 पर्याय परीक्षेत जे आहे तर ते बघायला मिळू शकतात। ओके, हा संपूर्ण ही माहिती पुस्तिका जी आहे तर ते एकदा तुम्ही रीड करून घ्या, कारण की तुमच्यासाठी ही पार जी आहे तर ती महत्त्वाची असणार आहे। आणि शेवटी त्यांनी जे सांगितलेले मीच तुम्हाला सांगतो, आपणास परीक्षेच्या शुभेच्छा, परीक्षा व्यवस्थित पद्धतीने द्या आणि टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुमची अभ्यास कुठपर्यंत आहे, कोणते सेक्शन वीक आहे तर हे व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलं पाहिजे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।